या दोघी तर जिवंत आहे. तुम्ही काय करता इथे? अरे मला असं कळलं की आउट हाऊस मध्ये डॉक्टर आलेत, काळजी वाटली म्हणून बघायला आलो. डॉक्टर का आलेत? कोणाला काही झालंय का? काही काळजी करायची गरज नाही, आमचं आम्ही बघून घेऊ. तुम्ही जा. अगं पण नीलम. जा म्हटलं ना. मी इथे उभा राहिलो तर विनाकारण ह्यांना माझ्यावर संशय येईल. तुला नीट सांगतोय, आपण एकदम ओके. आपल्याला काही झालेलं नाहीये. निघ इथून, नाहीतर माझ्या इतकं वाईट कोणी भेटणार नाही तुला. ओके ओके, पण तुम्ही काळजी घ्या. अरे ओके, टेक केअर, बाय. काय झालं डॉक्टर? सगळं ठीक आहे ना? मणी सर ठीक आहेत ना? काही सिरियस नाही आहे ना? डॉक्टर बोला ना, काय झालं? त्यांची केस जरा सिरियसच आहे. सिरियस म्हणजे? मिस्टर मणी यांना काहीतरी प्रचंड स्ट्रेस आहे. अच्छा, म्हणजे डॉक्टर दिन्याला पाहायला आले होते तर, आणि त्यामुळे त्यांना एन्झायटी अटॅक आला होता. म्हणजे? हा जेव्हा अटॅक होतो त्यावेळेस पेशंटला नक्की कळत नाही तो काय करतोय, काय बोलतोय, कसा वागतोय. मगाशी त्यांना हाच अटॅक आला असेल, म्हणून त्यांनी सुसाईड करण्याचा प्रयत्न केला असेल. हा अटॅक आला तर पेशंट त्याच्या मूळ स्वभावाच्या अगदी विरुद्ध वागू शकतो. इतर वेळेस प्रेमाने वागणारा माणूस हा अटॅक आला की प्रचंड अग्रेसिव्ह होऊ शकतो. आता तर त्याने माझ्यावर सुद्धा. तुमच्यावर काय? आता काही नाही, हे अगदीच नॉर्मल आहे. मी तुम्हाला काही टॅबलेट्स लिहून देतो, त्या तुम्ही बाहेरनं घेऊन या. बिलकुल काळजी करण्याची गरज नाहीये, फक्त तुम्हाला त्यांची काळजी घ्यावी लागेल. ठीक आहे, आणि ही औषधं त्यांना वेळेवर द्या. ठीक आहे, अँड डोंट वरी, रिलॅक्स. येतो मी. मॅडम, मणी सर आतमध्ये एकटेच असतील, आपल्याला आत जायला हवं. मला आता काहीतरी हालचाल करावी लागेल, नाहीतर सगळा प्लॅन फुकट जाईल. मणी सर, तुम्ही ठीक आहात ना? काय गरज होती डॉक्टरला बोलवायची? किती प्रश्न विचारतो तो? त्याच्या बापाचं नोकर आहे का मी? म्हणे, अरे कशाला चिडचिड करतोय? शांत हो. कसा शांत होऊ? गेले डॉक्टर, आम्ही आहोत इथे. मी औषध देते. काय काय कसलं औषध? डॉक्टरांनी दिले. मला काही झालेलं नसताना या गोळ्या औषधं घेतल्या तर अजून काहीतरी भलतंच व्हायचं. हे घ्या. नाही नाही, औषधं मी घेणार. नाही नाही, मी नाही घेणार. औषध घ्या, तुम्हाला बरं वाटेल. नाही नाही, मी नाही घेणार आहे. अरे औषध घे म्हणी. मला माहिती तुला औषध घ्यायला नाही आवडत, पण तुला जो त्रास होतोय ना तो सिरियस आहे. त्याच्यासाठी हे औषध दिले आणि गरजेचं आहे घेणं. दे त्याला पटकन. अरे मी नाही म्हणतो, कशाला बळजबरी करताय? म्हणी औषध घे, दे. या दोघी बाया मला गोळ्या खाऊ घातल्याशिवाय गप्प बसणार नाही. फक्त गोळी खाल्ल्यावर काही भलतंच व्हायला नको. अरे वाट का बघतोस? घे ना औषध.
झालं समाधान तुम्हा दोघींचं? घेतलं मी गोळ्या औषध. आता जाऊ का माझ्या कामाला? काही हट्ट करतात. मणी सर काय होतंय? काही नाही. मणी सर म्हणी काय होतंय? मला चक्कर आली अचानक. त्या डॉक्टरला बोलवा. मला त्याने चुकीचे औषधं दिले. त्याला बोलवा. आता असं कसं चुकीचे औषध? मला चक्कर आली. म्हणजे मला काहीतरी होईल आता. मला असं काही होणार नाहीये. औषधं हाय पॉवरची आहेत म्हणून कदाचित तुला थोडंसं गरगरतंय. अरे मग हाय पॉवरची कशाला द्यायची त्याने? अरे तू थोडा वेळ आराम कर. त्याने काय होणार आहे? मला कसं होतंय? आम्ही आहोत, काळजी करू नकोस. नाही तुम्ही त्या डॉक्टरांना बोलवा. सावकाश. अरे मला काय औषधं दिले त्याने? म्हणी इथे बाप. चुकीचे औषध दिले त्याने. डॉक्टरला सोडणार नाही. मणी सरांना चक्कर आली. काही होणार तर नाही ना? कशाला काळजी करते? आता त्याची ट्रीटमेंट सुरू झाली. काही होणार नाही, सगळं नीट होईल. बरोबर बोलताय तुम्ही. बहुतेक हाय पॉवरचा डोस असावा म्हणून चक्कर आली असणार. पण ते होतील लवकर बरे. आपण नको ना काळजी करायला? अजिबात नको. देवी आई आहे ना, ती सांभाळेल. तू बघतेच आहे ना मणी सरांची काय कंडिशन झाली. हे बघ, या सगळ्यातनं त्यांना लवकरात लवकर बाहेर काढ. याआधी तू आम्हाला अनेक संकटातनं वाचवलेस. या संकटातही लवकरात लवकर आम्हाला बाहेर काढ. माझ्या मणीचं रक्षण कर. त्याच्या डोक्यात पुन्हा हा असा आत्महत्येचा विचार येऊ देऊ नकोस. हा मॅडम, देवी आई करेलच मणी सरांचं रक्षण. पण आपणही त्यांच्या अवतीभोवती असायला हवं. त्यांच्या डोक्यात परत असा विचार आला तर आपण त्यांच्या जवळपास असायला हवं. आणि परत त्यांनी असं काही करू नये म्हणून आपल्याला घरातल्या सगळ्या धारदार वस्तू बाहेर काढून ठेवाव्या लागतील, लपवाव्या लागतील. जसं की चाकू, कैची, सगळं घरातनं लपवावं लागेल. बरोबर बोलतेस तू. सगळ्या गोष्टी लपवून ठेव. हो, मी लपवते आणि स्वयंपाकाचंही बघते. तुम्ही मणी सरांजवळ थांबा. डॉक्टरला बोलवा. या दिन्याला काय झालं असेल? डॉक्टर का आलेत बघायला? त्याला फोन करूनच विचारतो. नको, स्वानंदी आणि नीलम तिकडे असेल, त्यांना संशय येईल आणि प्रॉब्लेम होईल. काय करू कळत नाहीये. काय हो, इतकं डचकायला काय झालं तुम्हाला? मीच आहे, कोणी मारेकरी नाहीये. नाही, ते जरा विचारत होतो आणि अचानक तुम्ही येऊन पाठीवर असा थाप मारलीत. जरा काही काम होतं का तुमचं? हो, स्वयंपाक तयार आहे, जेवायला चला. नाही, तुम्ही जेवून घ्या, मला भूक नाहीये. भूक नाहीये म्हणजे? हो, सकाळी पण तुम्ही काही खाल्लं नाहीये, नाश्ता पण केला नाही तुम्ही. मी सकाळी रूम मध्ये बोलवायला आलेले तुम्हाला नाश्त्याला, तेव्हा तुम्ही नव्हतात रूम मध्ये. हे बघा, त्रास होईल तुम्हाला, पित्त होईल. जेवायला चला. शालिनी, मी तुम्हाला सांगितलं ना मला भूक नाहीये म्हणून. तुम्ही जेवा, मला भूक लागली की मी येईन. हो, पण मला डिस्टर्ब करू नका, जा तुम्ही. मॅडम, मणी सरांना जेवायला उठवा. जेवतील, औषधं घेतील आणि मग परत झोपतील. मणी, ए मणी, मणी, ए मणी, चल उठ, थोडंसं जेवून घे, औषध पण घ्यायचंय, उठ. मणी सर,
मणिसराव उठा. आपल्याला काय झालेलं नाही. मी काही केलेलं नाही. मला गोळ्या औषध नको. हो म्हणी, तुला काही झालेलं नाहीये, पण औषध तर घ्यायला हवं ना. डॉक्टरने औषध दिलंय, मग तू खाशील, मग लवकर बरा होशील, हो की नाही? थोडस जेवून घे, औषध खा, मग परत झोपी. हात नाही लावायचा. हो मणिसर, थोडं जेवून घ्या, औषध घ्या आणि मग आराम करा, बरं वाटेल तुम्हाला. जमारी, मी सकाळी झोपलो ते थेट रात्री उठलोय. त्या डॉक्टरने अशी काय गोळी दिली होती मला? नशा बिशा झाली काय मला? आधीच भूक मेली. नाही, भूक नाही मला. असं म्हणून कसं चालेल म्हणी? औषध घ्यायचंय ना, मग जेवायला नको का? औषध घेतलं तर बरा होशील ना. तोंड उघड पटकन. नाही, मला खरंच भूक नाही. उघड म्हटलंय ना, घे. बस आता माझं पोट भरलं, आता नको मला. बरं, मी झोपू का? मला झोप येते. नाही, तुम्ही झोपाच. पण मी काय म्हणत होते, मणिसर, आता इथून पुढे तुम्ही अजिबात स्ट्रेस घेऊ नका. जे काही आहे ना ते मी आणि वॉर्डन मॅडम बघून घेऊ. तुम्ही फक्त आराम करा. हे घे औषध. त्या गोळ्या नको, मला चक्कर येते, मला कसं तरी होत. अरे नाही म्हणून कसं चालेल? औषध तर घ्यायलाच पाहिजे ना. नाही, नको. नाही, डॉक्टरांनी दिली आहेत ना, तुला बरं व्हायचंय ना, घे पटकन. सावकाश. आणि आता झोप. तुला माहितीये म्हणी, फातिमा आणि जेस्सी औषध घ्यायचं म्हणलं ना की पळून जायच्या. अरे मग त्यांना पकडून आणायचं, मग जबरदस्ती त्यांना औषध पाजायचं, आणि मग जो काय तमाशा करायचे ना, तुला आठवतंय? हो, आणि मग मॅमला थँक्यू म्हणायच्या आणि चॉकलेट द्यायच्या. हा, मस्का मारायच्या. मणिसर, नुसती फातिमा आणि जेसी नाही, बाकीच्या मुली औषध घ्यायला नाटकं करायच्या. औषधं म्हटलं की काय होतं तेच कळत नाही. ह्याला बघ ना. मला मारायचं नाही, मला मारायचं. मी काय केलेलं नाही, मला मारायचं नाही. आपला हात नाही लावायचा. मणिसर, कुणी मारत नाहीये तुम्हाला. हात नाही लावायचा. काळजी घेतोय तुमची. काय झालं तुम्हाला? मणी, अरे मणी, तुला आम्ही मारत नाही आहोत. आम्हाला तुझी काळजी वाटतेय. तू स्वप्न बघतोयस का? हे गण्या, या दोघी मला मारणार आहेत. आपल्याला सावध राहावं लागेल. गाफील होऊन चालणार रे. गड्या तू गड्या, बरं झालं तू आला. गड्या, सावध राहा गड्या. बघितलं ना, मणिसर झोपेत काय काय बडबडतायत. मणीला या सगळ्यात लवकरात लवकर बाहेर काढायला हवं. मला नाही सहन होते सगळं. काय अवस्था झाली आहे मणिसरांची. आतापर्यंत सरपोतदार साहेबांनी, शालिनी मॅडमनी, सुजित सरांनी, सगळ्यांनी मणिसरांना त्रास दिला. मी केलं सहन, पण आता नाही होत. मणिसरांची ही अवस्था मला नाही भोगवत आहे. मी आलेच. तू कुठे निघालीस? आलेच. अगं पण गण्या, दोघी मारणारे गण्या मला. त्या दिन्याला कॉन्टॅक्ट कसा करू?
तिकडे नक्की काय चाललंय याची माहिती कशी घेऊ मी समजा आउट हाऊस मध्ये गेलो चौकशी करायला तर त्या दोघींना राग येईल आणि माझा संशय पण येऊ शकतो. काय करू आता यावेळेला कोण आलंय? स्वानंदी, तू ह्या वेळेला? हे काय करतेस तू? दार का लावतेस तू? स्वानंदीप, हे बघ स्वानंदीप, काय झालंय मला सांग. स्वानंदीप, काय आहे स्वानंदी? कशा करता आलीस तू इथे? हे बघ मला सांग काय आहे ते. आपण बोलूया. हे बघ काय स्वानंदी, हे बघ माझी काही चूक नाहीये. मी जे करतोय हे फक्त माझ्या कुटुंबासाठी करतोय मी. तू काय झालंय? एकदम गप. स्वानंदी, तुला काय हवंय? कशासाठी आलीस तू इथे? जाब विचारायला आलीये मी तुम्हाला. आणि सरांची जी काही अवस्था झालीये ना ती तुमच्यामुळे झालीये. विचित्र वागतात ते. तुम्ही आणि तुमच्या घरच्यांनी मिळून त्यांना जो काही त्रास दिलाय ना त्यामुळे त्यांची ही अवस्था झालीये. खबरदार, खबरदार, माझ्या घराच्या अवतीभोवती जरी दिसलात तर तुमची सावली सुद्धा नकोय मला माझ्या घराभोवती. जर तुम्ही माझ्या घराच्या आजूबाजूला दिसलात तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल. आणि हो, मणी सरांना पार्टीच्या कामाने किंवा इतर कुठल्याही कामाने बोलवायची गरज नाहीये. ही सगळी कारण आहेत तुमची. तुमचा खरा उद्देश मनी सरांना त्रास द्यायचा असतो, मला कळलंय. त्यामुळे मणी सरांच्या संपर्कात सुद्धा यायचं नाही. तसं केलं तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल. स्वानंदी गेली कुठे? सांगून तरी जायचं. कुठे गेली होतीस अचानक न सांगता? सरपोतदारांशी बोलायला गेले होते. काय? कशासाठी? मणी सरांच्या या अवस्थेला फक्त आणि फक्त सरपोतदार साहेब जबाबदार आहे. म्हणून त्यांना वॉर्निंग द्यायला गेले होते की इथून पुढे मणी सरांसमोर यायचं सुद्धा नाही. आणि मॅडम, मणी सर आणि सरपोतदार साहेब इथून पुढे एकमेकांसमोर कधीच येता कामा नये याची आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. दिन्या, तुझं काही खरं नाही. दिन्या लेका अडकलाय तू. दिन्या. मणी सर कोणत्या दिनाबद्दल बोलताय? आणि हो, तुम्हाला एक सांगायचंच राहिलं. मी आता जेव्हा सरपोतदारांशी बोलायला गेले होते ना तेव्हा ते माझ्यावर रागवले नाही. म्हणजे नॉर्मली ते रागवतात किंवा चिडतात, पण तसं काहीच झालं नाही. ते मला जरा विचित्रच वाटलं. पण हा दिन्या कोण आहे? दिन्या एखादा माणूस तर नसेल जो मणी सरांना त्रास देत असेल. मी त्यांच्या फोनमध्ये चेक करू का? काहीतरी सापडेल. सावकाश.
काय झालं? मणी सरांनी त्यांचा फोन लॉक केलाय. म्हणजे बहुतेक पासवर्ड बदललाय. मणी सर कधीच असं करत नाही. पासवर्ड का बदलला असेल? मी परत एकदा ट्राय करते. नाही, ओपनच होत नाहीये. आता आपल्याला कसं कळणार हा दिन्या कोण आहे? नको, फोनवर बोलण्याचा आवाज ऐकून हे उठतील त्यापेक्षा मेसेज कर. मला मदत